नमस्कार मित्रांनो, कदम स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर जसं तुम्हाला माहितीच असेल, आपण एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे, FY BSc कम्प्युटर सायन्स. आपला सब्जेक्ट होता मित्रांनो त्याचा प्रॉब्लेम सॉल्विंग युजिंग सी प्रोग्रामिंग. ओके, त्याचा आपण चॅप्टर नंबर बघत होतो, प्रॉब्लेम सॉल्विंग अस्पेक्ट्स. आज त्याचा आपण लेक्चर नंबर 2 घेणार आहे, पण त्याच्यात आपण काही नवीन टॉपिक नाही घेणार आहे. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण एक लास्ट टॉपिक जो बघितला अल्गोरिदम, त्याच्यावर बेस आपण काही एक्झाम्पल्स घेतले, तर त्याच्यात आपण अजून डिफरंट टाइप्सचे काही एक्झाम्पल घेणार आहे. तर आपण आज ते बघूया. त्याच्या आधी एकदा रिवाइज करून घेऊया अल्गोरिदम वगैरे म्हणजे काय. तर आपण इथे बघितलंच होतं, देयर आर टू वेज टू डिफाइन अँड सॉल्व प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व करायचे दोन वेज आहे. पहिला कोणता? अल्गोरिदम, आणि दुसरा फ्लो चार्ट. ओके, नेक्स्ट मग आपण अल्गोरिदम बघितला. अँड अल्गोरिदम इज अ फायनाइट सेट ऑफ सिक्वेन्शियल इन्स्ट्रक्शन टू कंप्लीट अ टास्क वेअर एज इन्स्ट्रक्शन्स आर रिटन इन सिंपल लँग्वेज. ओके, अल्गोरिदम म्हणजे काय? फायनाइट सेट आहे, म्हणजे काउंटेबल सेट असेल, ज्याच्यात सिक्वेन्शियल इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. कशासाठी? टास्क कंप्लीट करण्यासाठी. वेअर एज इन्स्ट्रक्शन्स आर रिटन इन सिंपल लँग्वेज. त्या इन्स्ट्रक्शन कशा असतात? सिंपल लँग्वेज मध्ये दिलेल्या असतात. तर याला अल्गोरिदम असे म्हणतात. आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या अल्गोरिदमच्या, तुम्ही बघितल्या असतील, आपण बघितल्या नसतील तर लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर आपण अल्गोरिदमवर एक्झाम्पल बघितले. हे एक्झाम्पल आपण बघितलेले, तसे आपण अजून काही एक्झाम्पल बघूयात आज. चला तर मग हा क्वेश्चन बघा. एक्झाम्पल आहे अल्गोरिदमचं. राईट अँड अल्गोरिदम टू फाइंड पेरिमीटर ऑफ सर्कल. आपल्याला अल्गोरिदम राईट करायचं आहे. कशाचा? पेरिमीटर ऑफ सर्कल. त्याच्या आधी आपल्याला काय लागेल सांगा बरं मित्रांनो? माहिती. आपल्याला पेरिमीटर ऑफ सर्कल माहिती पाहिजे. पेरिमीटर ऑफ सर्कल काय? 2 पाय आर, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पेरिमीटर ऑफ सर्कल काय? 2 पाय आर. मग आपलं नेहमीप्रमाणे फर्स्ट स्टेप आपली फिक्स असते, फर्स्ट अँड लास्ट. तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये पण बोललो होतो. पहिली स्टेप आहे स्टार्ट. नेक्स्ट स्टेप बघा, रीड रेडियस आर. इथे रेडियस आहे त्याच्यामुळे आपण आर रीड करायचा आधी. त्यानंतर पेरिमीटर. आता पेरिमीटर बघा, हा 2 पाय आपण प्रोग्राम मध्ये इनपुटला देऊ शकत नाही, मग पायची व्हॅल्यू आपण पुट करतो 3.14. तसं पेरिमीटर P इज इक्वल टू 3.14 इंटू आर. स्टेप 4 आपली प्रिंट पेरिमीटर P. स्टेप 5, एक मिनिट, हा स्टेप 5 आपली स्टॉप. ओके, नेक्स्ट बघू आपण. राईट अन अल्गोरिदम टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. आपल्याला काय विचारलंय? एरिया ऑफ ट्रायंगल. त्यासाठी आपल्याला आता एरिया ऑफ ट्रायंगल माहित पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस, बेसचा बी इंटू हाईट, हाईटचा h. ओके, स्टेप 1 आपली नेहमीप्रमाणे स्टार्ट. नेक्स्ट रीड बेस p, रीड हाईट h. हाईट आणि बेस रीड केले. त्यानंतर फाइंड एरिया h इज इक्वल टू, आता 1/2 पण आपण इनपुटला देऊ शकत नाही, तर मग आपण 1/2 ला कसं करू? 0.5 लिहून घेऊ. 0.5 इंटू बी इंटू h. हे झाला एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, नेक्स्ट आपली प्रिंट एरिया ए. ओके, इथे h झालेला आहे, इथे ए पाहिजे हा मित्रांनो. प्रिंट एरिया ए. लास्ट स्टेप आपली स्टॉप. ओके, नेक्स्ट बघू आपण. राईट अन अल्गोरिदम टू फाइंड गिव्हन नंबर इज इव्हन ऑर ऑड. आता हे एक्झाम्पल बघा, थोडे डिफरंट टाइपचे. आपला जो नंबर आहे तो इव्हन आहे की ऑड आहे? मग कसं ओळखाल तुम्ही? पहिले पहिले एक सांगा मला, इव्हन आणि ऑड म्हणजे काय? इव्हन आणि ऑड म्हणजे त्याच्या युनिट प्लेसला 2 4 सॉरी 0 2 4 6 8 आणि 0 0 2 4 6 8 हे ज्या नंबरच्या युनिट प्लेसला असतील त्यांना आपण काय म्हणतो? इव्हन नंबर. आणि ऑड नंबर म्हणजे काय? ज्याच्या युनिट प्लेसला 1 3 5 7 आणि 9, त्यांना आपण काय म्हणतो? ऑड नंबर्स. ओके, हे झालं आता इव्हन आणि ऑड. तर मग आपल्याला अल्गोरिदम मध्ये काय फाइंड करायचं आहे? इव्हन, तो दिलेला जो नंबर आहे गिव्हन, तो इव्हन आहे की ऑड? आपण ते कसं शोधणार बघू आपण. स्टेप 1 आपले नेहमीप्रमाणे स्टार्ट. स्टेप 2 नंबर रीड करायचा जो असेल तो, समथिंग रीड नंबर. स्टेप 3 आता कंडिशन बघा इथे काय की चेक इफ नंबर
हे पर्सेंटचं साइन आहे ना मित्रांनो, याला मॉड्युलस ऑपरेशन म्हणतात. मॉड्युलस ऑपरेशन म्हणतात याला, पर्सेंट नाही म्हणत. चेक इफ नंबर मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे नंबर 2 नंबर मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0 असेल. ओके, म्हणजे त्या नंबरला आपण डिवाइड केल्याने त्याचा आन्सर 0 आलं पाहिजे. देन गो टू स्टेप 4, अदरवाइज गो टू स्टेप 5. म्हणजे ही आपली कंडिशन झाली मित्रांनो. ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच तो नंबर इव्हन किंवा ऑड डिसाइड होईल. म्हणजे त्या नंबरला आपण 2 ने डिवाइड करायचं, त्याच्यानंतर त्याची आन्सर 0 आला पाहिजे. म्हणजे जी रिमाइंडर असते ना ती 0 आली पाहिजे, ते चेक करायचं आपण. त्याच्यानंतर आपण स्टेप 4 ला जायचं किंवा डायरेक्ट स्टेप 5 ला जायचं. मग स्टेप 4 बघा, प्रिंट नंबर इज इव्हन. जर नंबर इव्हन असेल, रिमाइंडर 0 आले असेल, तर इव्हन नंबर असेल तर स्टेप 4 करायची. जर इव्हन नंबर नसेल तर स्टेप 5 आपली प्रिंट नंबर इज ऑड, आणि स्टेप 6 नेहमीप्रमाणे स्टॉप. हे तुम्हाला कळलं असेल, हे मॉड्युलसचं साइन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट अन अल्गोरिदम टू चेक वेदर गिव्हन नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हे बघा, हा पण एक वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन आहे. जो नंबर आहे गिव्हन तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला चेक करायचं. ओके, आपण बघू. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय. नंबरचं ग्रेटर दॅन 0 असेल तर तो पॉझिटिव्ह, आणि लेस दॅन 0 असेल तर तो निगेटिव्ह. हे सगळ्यांना माहिती आहे. आपली स्टेप 1 स्टार्ट, स्टेप 2 रीड नंबर, स्टेप 3 बघा आता, चेक इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0. नंबर जर ग्रेटर दॅन 0 असेल देन गो टू स्टेप 4, अदरवाइज गो टू स्टेप 5. नंबर जर ग्रेटर दॅन 0 नसेल तर स्टेप 5 वर जा. जर ग्रेटर दॅन 0 असेल तर स्टेप 4 वर या. ओके, स्टेप 4 प्रिंट नंबर इज पॉझिटिव्ह, स्टेप 5 प्रिंट नंबर इज निगेटिव्ह, स्टेप 6 स्टॉप. ओके, समजलं असेल. जर काही डाऊट असतील ना मित्रांनो, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. क्वेश्चन बघा नेक्स्ट. राईट अन अल्गोरिदम टू फाइंड ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन अँड मॉड्युलस ऑफ 2 नंबर्स. आता बघा, इथे काय केलंय आपण, आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आपण एक एकच टर्म सॉल्व्ह केली. एक तर ऍडिशन केली, एक तर एरिया फाइंड केला, एक तर पेरिमीटर फाइंड केला, किंवा मल्टिप्लिकेशन फाइंड केली, किंवा डिव्हिजन फाइंड केली. तर आता इथे कसं आलंय, राईट अन अल्गोरिदम टू फाइंड ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन अँड मॉड्युलस ऑफ 2 नंबर्स. म्हणजे सर्व एकत्र करायचंय मित्रांनो आपल्याला. आपण आता बघू. स्टेप 1, स्टेप 1 आपली काय, स्टार्ट. ओके, स्टेप 1 झाली. स्टेप 2 बघू आपण. स्टेप 2 काय, रीड ए. 2 नंबर लागतील ना मग आपल्याला. इथे म्हटले बघा ऑफ 2 नंबर, 3 असतील तर 3 यावे लागतील इथे. आता 2 नंबर म्हटले, मग स्टेप 1 स्टार्ट, स्टेप 2 रीड ए, स्टेप 3 रीड बी. हे झाले आपले 2 नंबर झाले, त्यांची आपल्याला ऍडिशन पण फाइंड करायची, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन आणि मॉड्युलस फाइंड करायचे. ओके, स्टेप 4 बघा, फाइंड. आपण पहिले ऍडिशन फाइंड करू. फाइंड ऍडिशन सी इज इक्वल टू ए प्लस बी. आपल्याला क्वेश्चन मध्ये ऍडिशन दिलेली आहे, आपण ऍडिशन पहिले फाइंड करू. मग फाइंड ऍडिशन सी इज इक्वल टू ए प्लस बी. तुम्ही सी च्या जागी काही पण घेऊ शकता, म्हणजे व्हेरिएबल कुठलाही घेऊ शकता तुम्ही, ई एफ जी समथिंग ए टू झेड मध्ये. नंतर आपण फाइंड काय करणार, सबट्रॅक्शन. स्टेप 5 बघा, सबट्रॅक्शनला इथे आपल्याला आता सी ऍडिशनला घेतलाय ना, मग सबट्रॅक्शनला दुसरा व्हेरिएबल घ्यावा लागेल. मग आपण डी इज इक्वल टू ए मायनस बी केला. स्टेप 6 बघा, फाइंड मल्टिप्लिकेशन, ई इज इक्वल टू ए इंटू बी. तसंच स्टेप 7 ला आपण डिव्हिजन केली, एफ इज इक्वल टू ए डिवाइड बाय बी. नंतर स्टेप 8 ला आपण मॉड्युलस फाइंड केला, मॉड्युलसला जी घेतला, जी इज इक्वल टू ए मॉड्युलसचं साइन. हे पर्सेंट साइन नाही मित्रांनो, लक्षात घ्या. याला कोड लँग्वेज मध्ये मॉड्युलसचं साइन म्हणतात, मॉड्युलस बी. स्टेप 9 प्रिंट ऍडिशन सी. ओके, ऍडिशन बघा इथे सी घेतलेलं आहे, मग आता प्रिंट करायचे ना सगळे, आपण एवढे फाइंड केले. आता प्रिंट. स्टेप 10 प्रिंट सबट्रॅक्शन डी. स्टेप 11 प्रिंट मल्टिप्लिकेशन ई. स्टेप 12 प्रिंट डिव्हिजन एफ. स्टेप 13 प्रिंट मॉड्युलस जी. स्टेप 14 स्टॉप. म्हणजे आपल्याला जेवढं फाइंड करायला लावलं तर तेवढं आपण स्टेप बाय स्टेप फाइंड केलं, त्याच्यानंतर प्रिंट केलं, त्याच्यानंतर स्टॉप. हे तर तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट अन अल्गोरिदम टू फाइंड मॅक्झिमम नंबर फ्रॉम 2 नंबर. 2 नंबर आहे त्यातला आपल्याला मॅक्झिमम नंबर शोधायचा आहे मित्रांनो. स्टेप 1 स्टार्ट, स्टेप 2 रीड ए, रीड बी. स्टेप 3 2 नंबर घेतले ए बी, त्याच्या जागी तुम्ही कुठलेही 2 नंबर घेऊ शकता.
Step 4, check if A greater than B, then go to step 5, otherwise go to step 6. जर A greater than B असेल तर step 5 consider करा किंवा डायरेक्ट step 6 वर जा. Step 5, print A is maximum, जर A maximum असेल तर. Step 6, print B is maximum. Step 7, stop. अशा प्रकारे मित्रांनो हे काही आपण आज वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन बघितले, म्हणजे मॉड्युलसच्या अल्गोरिदमशी रिलेटेड काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स बघितले ज्यांची मेथड थोडी वेगळी होती. आपण आहे ना नेक्स्ट लेक्चर मध्ये काय घेणार आहोत, आपण इथे आता अल्गोरिदम बघितला ना, इथे आपण अल्गोरिदम बघितला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला फ्लो चार्टला स्टार्ट करायचंय. त्याच्या पण आपण एक्झाम्पल घेऊ, व्यवस्थितपणे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहून घेऊ, डेफिनेशन पाहून घेऊ. तो पण टॉपिक क्लिअर करून टाकू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. त्याआधी जर तुम्ही अल्गोरिदमचं प्रिव्हियस म्हणजे लेक्चर नंबर 1 बघितलं नसेल तर ते पण बघून घ्या. हे लेक्चर नंबर 2 होतं, याच्यात काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स होते. त्याच्यानंतर आपण लेक्चर नंबर 3 ला फ्लो चार्ट हा स्टार्ट करू. ओके, चला तर मग आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.